हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे नसीस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त समर्थ. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजीच्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय प्री कन्सेप्शनल केअर. जी काही प्री कन्सेप्शनल केअर आहे ही का इम्पॉर्टंट आहे मदरला देणं. तर प्री कन्सेप्शनल केअर म्हणजे अशी केअर जी काय करायची मदरला प्रोव्हाइड करायची ज्या मदर्स काय करणार आहे प्रेग्नन्सीमध्ये एंटर करणार आहे. म्हणजे जे काय आहे केअर बिफोर दी प्रेग्नन्सी. जी काही प्रेग्नन्सी आहे त्या प्रेग्नन्सीच्या अगोदर काय करायची केअर प्रोव्हाइड करायची. त्याला आपण म्हणणार आहे प्री कन्सेप्शनल केअर. कोणती केअर तर बिफोर दी प्रेग्नन्सी. जी काही प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीच्या बिफोर काय करणार आहे आपण केअर प्रोव्हाइड करणार आहे. आता ही जी केअर प्रोव्हाइड करणार आहे ही केअर प्रोव्हाइड करत असताना आपल्याला काही आउटकमचा काय करायचा आहे विचार करायचा. आता कोणता आउटकम असणार आहे जे काही प्रेग्नन्सीचा आउटकम आहे हे प्रेग्नन्सीचा आउटकम काय आलं पाहिजे हेल्दी येण्यासाठी आपण काय करणार आहे प्री कन्सेप्शनल केअर काय करणार आहे प्रोव्हाइड करणार आहे. याच्यासोबतच जे काही लाईफस्टाईल असणार आहे ही लाईफस्टाईल काय करायची मदरची इन्क्रीज करायची जेणेकरून जी मदर जर हेल्दी असेल तर मदरचं जे काही चाइल्ड असणार आहे ते पण काय असणार आहे हेल्दी असणार आहे. विथ जो काही मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी रेशो आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी अँड लेबर किंवा जो काही आफ्टर द लेबर प्युरिपेरियल पिरियड आहे तो पण काय करायचा आपल्याला रिड्यूस करायचा. म्हणजे मॉर्टॅलिटी रिडक्शनसाठी आपण काय करणार आहे प्री कन्सेप्शनल केअर प्रोव्हाइड करणार आहे. याच्यासोबत जे काही हेल्दी पॅरेंटिंग असतं किंवा हेल्दी मदरहुड आहे मदरचं हे पण काय व्हायला पाहिजे डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण करणार आहे प्री कन्सेप्शनल केअर प्रोव्हाइड करणार आहे. जर आपण याची डेफिनेशन बघितली तर डेफिनेशन मध्ये असणार आहे प्रोव्हिजन ऑफ medical, behavioral and social health intervention. आता जे काही प्री कन्सेप्शनल केअर आहे प्री कन्सेप्शनल केअर मध्ये काय प्रोव्हाइड करतात आपला प्रोव्हिजन ऑफ मेडिकल. जे काही मेडिकल ज्या आपल्या सर्व्हिसेस आहेत या मेडिकल सर्व्हिसेस काय करायच्या मदरला प्रॉपरली प्रोव्हाइड करायच्या जेणेकरून मदर जे काही डिसीजेस आणि डिसऑर्डर्स असणार आहे हे डिसीजेस आणि डिसऑर्डर काय होणार आहे मदरमध्ये डिमिनिश होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही प्रेग्नन्सीचा आउटकम असणार आहे हे काय असणार आहे हेल्दी आउटकम असणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे जे काही कॉम्प्लिकेशन्स ड्युरिंग द प्रेग्नन्सी हे टोटली रिड्यूस होणार आहे. आणि जे काही बेबी आहे किंवा मदर आहे यांचं जी हेल्थ काय असणार आहे ॲट अ ऑप्टिमम लेवलला. याच्यासोबत जर आपण बिहेवियरचा विचार केला तर बिहेवियरल इट मीन्स जे काही मदरचं बिहेवियर आहे या मदरच्या बिहेवियर मध्ये काय करायचे अडॅप्टेशन्स घडवून आणायचे जेणेकरून काय होणार आहे मदर सेफ मदरहुड मध्ये एंटर करणार आहे. आणि जेणेकरून जे काही न्यूबॉर्न असेल किंवा जे काही चाइल्ड असणार आहे या चाइल्डची काय करणार ती प्रॉपरली केअर घेणार आहे. म्हणजे जे काही बिहेवियरल फॅक्टर्स ते याच्यासोबतच जे काही सोशल हेल्थ आहे मदरची त्या सोशल हेल्थचे काय करायचे इंटरव्हेन्शन प्रोव्हाइड करायचे जेणेकरून मदर काय होणार आहे टोटली हेल्दी होणार आहे. म्हणजे मेडिकल बिहेवियरल आणि सोशल जी काही हेल्थ आहे ही काय करायची मेंटेन करायची असे इंटरव्हेन्शन प्रोव्हाइड करायचे जेणेकरून मदरचं जे काही असणार आहे ऑप्टिमम लेवलला हेल्थ काय होईल रीच होईल. याच्यासोबत आता हे कशाला कोणाला प्रोव्हाइड करणार आहे टू दी वुमन. कोणाला टू दी वुमन. आता कोणत्या वुमनला जी वुमन काय करणार आहे प्रेग्नन्सीमध्ये एंटर करणार आहे. याच्यासोबतच जे काही पॅरेंटिंग असणार आहे जे काही कपल्स आहेत त्या कपल्सला पण काय करायची प्रोव्हाइड करायची. म्हणजेच ही जी काही प्री कन्सेप्शनल केअर आहे ही फक्त मदरला प्रोव्हाइड न करता जो काही तिचा हजबंड असेल जो काही तिचा पार्टनर आहे या पार्टनरला पण काय करायचे प्रोव्हाइड करायचे जेणेकरून त्याच्यामध्ये काय होणार आहे बिहेवियरल अडॅप्टेशन आणि त्या बिहेवियरल अडॅप्टेशन मध्ये हेल्दी पॅरेंटिंग काय होणार त्यांच्यात डेव्हलप होणार आहे. अँड विथ दॅट काय होणार आहे जो काही प्रेग्नन्सी आउटकम असणार आहे हा प्रेग्नन्सी आउटकम काय होणार आहे हेल्दी असणार आहे. आणि जो काही बेबी आहे त्या बेबीला पण काय होणार आहे जे काही एन्व्हायरमेंट पाहिजे फॉर देअर इज अ ग्रोविंग ते एन्व्हायरमेंट प्रॉपरली होणं भेटणार आहे. याच्यासोबत जर आपण बघितलं तर एम्स ऑफ प्री कन्सेप्शनल केअर जे काही एम्स आहेत या एम्स मध्ये इन्क्लूड होतं नंबर 1 इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ केअर. इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ केअर. आता जे काही प्री कन्सेप्शनल केअर आहे याचा एम काय असणार आहे फर्स्ट इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ केअर. जी काही मदरची आणि जी काही चाइल्डची हेल्थ आहे या चाइल्डची हेल्थची काय करायची प्रॉपर केअर घ्यायची जेणेकरून त्यांचं हेल्थ काय असणार आहे ऑप्टिमम लेवलला असणार आहे किंवा ते काय करणार आहे एकदम रीच करणार आहे त्याच्या हायेस्ट पॉईंटला. सो त्यासाठी आपण काय करणार आहे प्री कन्सेप्शनल केअर प्रोव्हाइड करणार आहे. देन नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ डिसीजेस. जे काही डिसीजेस आहे त्या डिसीजेसचं काय करायचं प्रिव्हेन्शन करायचं आणि त्यांना काय करायचं कंट्रोल करायचं. कंट्रोल ऑफ डिसीजेस असे डिसीजेस जे डिसीजेस काय होतात मदरला आणि बेबीला डेव्हलप होतात जेणेकरून काय होणार त्यांची हेल्थ प्रॉपर मेंटेन राहणार नाही किंवा ते हेल्दी राहणार नाही. तर अशा डिसीजेसचं अर्ली प्रिव्हेन्शन करणार आहे. म्हणजे ते डेव्हलप होण्याच्या अगोदरच काय करायचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स यूज करायचे. विथ दॅट जर ते डेव्हलप झाले तर त्यांना काय करायचं कंट्रोल करायचं त्या डिसीजेसला किंवा त्या डिसऑर्डर्सला. देन थर्ड आहे रिड्युसिंग एन्व्हायरमेंटल फॅक्टर. रिड्युसिंग
एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आता असे फॅक्टर जे फॅक्टर काय करतात, जो काही प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीमध्ये जी किंवा जे काही लेबर आहे किंवा जी काही मदरची डेव्हलपमेंट असणारे, बेबीची डेव्हलपमेंट असणारे, या डेव्हलपमेंटमध्ये काय करतात, त्यांचा पुअर रोल परफॉर्म करतात किंवा ते असे रोल परफॉर्म करतात जे जेणेकरून काय होणार आहे, जे काही पॅरेंटिंग असणारे किंवा जे काही मदर आहे किंवा बेबी आहे याच्यामध्ये हेल्दीनेस नसणारे किंवा त्याची हेल्थ प्रॉपरली मेंटेन नसणारे, त्याला आपण म्हणणार आहे रिड्युसिंग एन्व्हायरमेंटल फॅक्टर. जे काही फॅक्टर्स आहे ज्या फॅक्टरमुळे काय होऊ शकतं, जे काही प्रेग्नन्सी आउटकम त्याच्यावरती इफेक्ट पडू शकतो, अशा आउटकमला काय करायचं, रिड्यूस करायचा. याच्यामध्ये इन्क्लूड होतं त्याचे पुअर हाऊसिंग असेल तर पुअर हाऊसिंग कंडिशन असेल, त्या कंडिशनमध्ये जे काही मदरचं हायजीन असेल ते प्रॉपरली मेंटेन राहणार नाहीये. ड्यू टू दॅट म्हणजे सॅनिटरी प्रॉब्लेम्स असणारे, वॉटर सप्लायचा प्रॉब्लेम असणारे, व्हेंटिलेशन प्रॉब्लेम असणारे. तर या प्रॉब्लेम्समुळे काय होणार आहे, जो काही प्रेग्नन्सीचा आउटकम आहे हा आउटकम प्रॉपरली डेव्हलप होणार नाहीये किंवा डिलिव्हर होणार नाहीये. त्यामुळे काय होऊ शकतं, जी काही प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होऊ शकतात आणि हे कॉम्प्लिकेशन्स रिड्यूस करण्यासाठी जो काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे काय करायचा, आपल्याला रिड्यूस करायचा. आफ्टर दॅट जे काही हेल्थ बेनिफिट्स आहे हे हेल्थ बेनिफिट्स काय करायचे, प्रोव्हाइड करायचे. आता हेल्थ बेनिफिट्स कोणाला प्रोव्हाइड करणार आहे, तर हेल्थ बेनिफिट्स प्रोव्हाइड करायचे टू द अडोलेसंट अँड देयर इज, जो काही कपल असणार आहे त्या कपल्सला. जेणेकरून काय होणार आहे, जे काही हेल्थ आहे ही हेल्थ काय असणार आहे, ॲट अडोलेसंट एज ग्रुपमध्ये जर प्रॉपरली मेंटेन नसेल, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी त्याच्यात डेव्हलप नसेल, तर त्या कंडिशनला जो काही बेबी आहे किंवा जे काही प्री कन्सेप्शनल केअर आहे ते केअरमध्ये काय होणार आहे, प्रॉपरली इम्प्रूव्हमेंट होणार आहे. त्याच्यासोबतच जो काही बेबी आहे त्या बेबीचं फॉर्मेशन आणि बेबी जो काही प्रोड्यूस होणार आहे तो काय होणार आहे, टोटली हेल्दी प्रोड्यूस होणार आहे. म्हणून काय जो काही हेल्थ आउटकम आहे किंवा हेल्दी बेनिफिट्स आहे ते प्रोव्हाइड करायचे टू अडोलेसंट अँड जो काही कपल आहे त्यांना. देन प्रिव्हेन्शन ऑफ प्रीनेटल डेथ, प्रिव्हेन्शन ऑफ प्रीनेटल डेथ. आता जे काही प्रीनेटल डेथ होतात म्हणजे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी जे काही बेबीच्या डेथ होतात किंवा मदरच्या डेथ होतात, त्या डेथ काय करायच्या, प्रिव्हेंट करायच्या. आता हे प्रिव्हेन्शन कसं होणार आहे, फॉर द अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट. म्हणजे प्रॉपरली काय करायचं, अर्ली डिटेक्शन करायचं ड्युरिंग द टाइम ऑफ सोनोग्राफी, UAG असेल, सोनोग्राफी असेल, त्याच्यासोबतच जे काही आपले प्री कन्सेप्शनल अँटीनेटल केअर व्हिजिट असतात त्या व्हिजिट्सने काय करायचं, अर्ली डिटेक्शन करायचं आणि ड्यू टू विथ दॅट डिटेक्शन काय करणार आहे, आपण ते प्रिव्हेंट करणार आहे. जेणेकरून काय होणार आहे, जे काही प्रीनेटल डेथ असेल या प्रीनेटल डेथ काय होणार आहे, प्रिव्हेंट होणार. देन प्रिव्हेन्शन ऑफ कंजेनायटल माल फॉर्मेशन. जे काही माल फॉर्मेशन आहे बेबीमध्ये, आता माल फॉर्मेशन कोणतं असतं, त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं क्लेफ्ट पॅलेट असेल, क्लेफ्ट लिफ्ट असेल, हे तर एकदम मायनर कंजेनायटल डिफॉर्मेशन आहे. देन जे काही ब्रेन रिलेटेड डिफॉर्मेशन असणार आहे म्हणजे कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज असणार आहे, स्पायना बायफिडा असणार आहे, या ज्या काही कंडिशन्स आहे या कंडिशन्स काय करायच्या, प्रिव्हेंट करायच्या. जेणेकरून काय होणार आहे, अर्ली डिटेक्शन होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, जे काही कंजेनायटल माल फॉर्मेशन आहे हे प्रिव्हेंट होऊ शकतं किंवा जे काही बेबीज आहे त्या बेबीजमध्ये डेव्हलप न होतं ते बेबीज काय होणार आहे, हेल्दी डेव्हलपमेंट होणार आहे. आता जे काही माल फॉर्मेशन असणार आहे कंजेनायटल हे का डेव्हलप होतं, ड्यू टू न्यूट्रिशनल डेफिशियन्सी किंवा मॅटर्नल काय असतात असे काही फॅक्टर्स डेव्हलप होतात. त्या फॅक्टर्समुळे काय होते, कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज डेव्हलप होतात. तर काय करणार आहे, अर्ली डिटेक्शन करायचं त्या फॅक्टर्सचं आणि त्या फॅक्टर्सचं डिटेक्शन केल्यानंतर त्याला काय करायचं, प्रॉपरली मॅनेज करायचं. देन नेक्स्ट वन, डेव्हलपमेंट ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. जो काही मदर आहे किंवा हेल्दी पॅरेंटिंग आहे त्या पॅरेंटिंगमध्ये काय करायचं, पॉझिटिव्ह जो काही ॲटिट्यूड असणार आहे त्यांचा तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय करायचा, डेव्हलप करायचा. आता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसं डेव्हलप होणार आहे, बाय देअर इज अ हेल्थ एज्युकेशन अँड देअर काउन्सिलिंग. जे काही काउन्सिलिंग आहे हे काउन्सिलिंग देऊन काय करणार आहे, जो काही हेल्दी ॲटिट्यूड आहे हा डेव्हलप करायचा. म्हणजे हे काय असायचं, एम असणार म्हणजे त्यांच्यामध्ये डेव्हलप झाला पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, एक पॅरेंटिंग जी असते ती पॅरेंटिंग व्हेरी वेल आणि गुड असणार आहे. जेणेकरून जो काही बेबी आहे त्या बेबीला जे काही एन्व्हायरमेंट पाहिजे ते एन्व्हायरमेंट काय होणार आहे, प्रोव्हाइड होणार आहे. देन ट्रीटिंग मदर फॉर अ हाय रिस्क प्रेग्नन्सी. ज्या काही मदर्स आहे ज्या काही मदर्स आहे या मदर्सला काय करायचं, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची जेणेकरून ज्या काही हाय रिस्क प्रेग्नन्सीज आहे त्या हाय रिस्क प्रेग्नन्सी काय होणार आहे, मॅनेज होणार आहे. म्हणजे हे सगळे काय असणार आहे, ऑल आर दी एम्स ऑफ द प्री कन्सेप्शनल केअर. या प्री कन्सेप्शनल केअरचे काय असणार ते एम्स असणार आहे. म्हणजे या एम्स थ्रू काय करणार आहे, आपण जो काही आउटकम आहे तो आउटकम डेव्हलप करू शकतो आणि त्यामुळे काय होणार आहे, जे काही हेल्दी डिलिव्हरी आहे किंवा जे काही हेल्दी चाइल्ड्स आणि मदरिंग आहे हे मदरिंग काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. देन याच्यानंतर आपण बघणार आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्री कन्सेप्शनल केअर. आता इम्पॉर्टन्स काय काय असणार आहे, ही जी काही प्री कन्सेप्शनल केअर आपण प्रोव्हाइड करतो या प्री कन्सेप्शनल केअरमुळे काय होणार आहे, जे काही मदरिंग आहे या मदरिंग आणि जो काही बेबीचं डेव्हलपमेंट आहे हे डेव्हलपमेंट कसं होणार आहे आपण ते बघणार आहे. सो इम्पॉर्टन्स मध्ये येतो हेल्थ इम्पॉर्टन्स. आता हे का देणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये असणार आहे हेल्थ लाईफस्टाईल डेव्हलपमेंट. जे काही हेल्थ लाईफस्टाईल आहे
जे काही लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल काय होणार आहे, त्यांची डेव्हलप होणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, जे काही बेबी आहे हे बेबी काय होणार आहे, हेल्दी प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे आता हेल्दी लाईफस्टाईल कोणतं डेव्हलपमेंट करायचं, त्याच्यामध्ये काय करणार आहे, प्रॉपरली जे काही हायजीन असतं त्या हायजीन मेंटेन करण्यासाठी आपण हेल्थ एज्युकेशन देणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे काही मदर आहे त्या मदरमध्ये जे काही डेव्हलपमेंट चान्सेस आहे डिसीजेस डेव्हलप होण्याचे ते चान्सेस टोटली रिड्यूस होणार आहे. आणि विथ दॅट चान्सेस, ते जर चान्सेस रिड्यूस होत असेल तर जो काही लाईफस्टाईल आहे त्यांची लाईफस्टाईल काय होते, त्याची हेल्दी होते आणि ड्यू टू दॅट जे काही आपला आउटकम असणार आहे ते फुलफिल होणार आहे. देन नेक्स्ट आहे असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ हाय रिस्क प्रेग्नन्सी. ज्या काही हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे या हाय रिस्क प्रेग्नन्सी काय करायच्या, मॅनेज करायच्या, त्यांचं मॅनेजमेंट करायचं, असेसमेंट करायचं आणि अर्ली काय करायचं, त्या मॅनेज करायचं, जेणेकरून काय होणार आहे, जो काही बेबी आहे त्या बेबीमध्ये किंवा जे काही मदर आहे त्या मदरमध्ये कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होणार नाही किंवा जी काही डेथ आहे ती डेथ पण होणार नाही आहे. देन नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ अंडरवेट. आता जो काही बेबी आहे या बेबीचं जे काही वेट असणार आहे हे वेट काय करायचं, प्रॉपरली मेंटेन करायचं. म्हणजे काही गेस्टेशनल एज ग्रुप जो आहे त्या गेस्टेशनल एज ग्रुपच्या अकॉर्डिंग काय करणार आहे, जो काही बेबी आहे चाइल्ड आहे त्या चाइल्डचं काय करायचं, वेट ग्रो करायचं. काही काही असतात बेबी LPWs बेबी काय होतात, प्रोड्यूस होतात प्रीटर्म कंडिशन्समध्ये, तर ते न हो म्हणून काय करायचं, प्रॉपरली त्यांना काय करणार आहे, न्यूट्रिशनल ज्या काही सर्व्हिसेस आहे त्या सर्व्हिसेस आणि जे काही हेल्थ एज्युकेशन आहे ते काय करणार आपण प्रोव्हाइड करणार आहे. आता मदरचं पण जे काही वेट असणार आहे ते वेट पण काय पाहिजे, ऑप्टिमम लेवलला पाहिजे. त्या कंडिशन्स मध्ये काय होणार, जे काही बेबीची ग्रोथ आहे आणि बेबीचं जे काही वेट असणार आहे ते प्रॉपरली डेव्हलप होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे प्रिव्हेन्शन ऑफ ड्रग ॲडिक्शन. जे काही ड्रग ॲडिक्शन आहे मदर, या ड्रग ॲडिक्शन काय करायचं, प्रिव्हेन्शन करायचं. आता मदरमध्येच ड्रग ॲडिक्शन का, जे काही पॅरेंटिंग असतं, पॅरेंटिंग म्हणजे जे काही कपल्स आहेत त्या कपल्सला पण काय करायचं, एज्युकेट करायचं रिगार्डिंग दर इज अ ड्रग ॲडिक्शन. आता काही काय असतात की कपल्समध्ये जे काही पॅसिव्ह स्मोकर्स असतात, पॅसिव्ह स्मोकर म्हणजे काय, जर कपलमध्ये जर जो काही हजबंड आहे तो हजबंड जर स्मोकिंग करत असेल आणि ड्यू टू दॅट त्या स्मोकिंगमुळे काय होणार आहे, जी काही मदर आहे ही पण काय असणार आहे, पॅसिव्ह स्मोकर डेव्हलप होणार आहे. आणि त्या पॅसिव्ह स्मोकिंगमुळे काय होणार आहे, जो काही बेबी आहे, जो काही प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीवरती काय शकतात, बॅड इफेक्ट्स पडतात. आणि त्या बॅड इफेक्ट्समुळे काय होणार आहे, जो काही हेल्दी आउटकम आहे आपला प्री कन्सेप्शन केअर आणि जो काही प्रेग्नन्सी तो रीच होणार नाही. तो रीच होण्यासाठी आपण काय करतो, जे काही प्रिव्हेन्शन आहे ड्रग ॲडिक्शनचं ते मदरला आणि जो काही ते पॅरेंटिंग आहे त्या पॅरेंट्सला कपल्सला काय करतो, टीच करतो, काउन्सिल करतो, जेणेकरून काय होणार आहे, जे काही हेल्दी पॅरेंटिंग आहे ते हेल्दी पॅरेंटिंग डेव्हलप होणार आहे. देन प्रिव्हेन्शन ऑफ बर्थ डिफेक्ट. आता जे काही बर्थ डिफेक्ट आहे हे बर्थ डिफेक्ट काय होणार आहे, प्रिव्हेंट होणार आहे ड्यू टू दॅट प्री कन्सेप्शनल केअर. जर आपण प्री कन्सेप्शनल केअर डिलिव्हर केलेले असणार आहे तर जे काही बर्थ डिफेक्ट असतात बेबीमध्ये, जे काही जेनेटिक डिफेक्ट असणार आहे किंवा जे काही आपले कंजेनिटल डिफॉर्मिटीज असणार हे काय होणार आहे, प्रिव्हेंट होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे प्रिव्हेन्शन ऑफ कॉम्प्लिकेशन्स. जे काही प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहे ते प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन काय होणार आहे, प्रिव्हेन्शन होणार आहे. म्हणजे असे कॉम्प्लिकेशन्स जे काय होणार आहे बेबीमध्ये ग्रो होणार आहे आणि ते लाईफ थ्रेटनिंग ठरू शकतात, असे कॉम्प्लिकेशन्स काय होणार आहे, प्रिव्हेंट होणार आहे ड्यू टू प्री कन्सेप्शनल केअर. देन रिड्यूस मॅटर्नल अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी. जी काही मॉर्टॅलिटी रेट आहे तो मॉर्टॅलिटी रेट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे बाय दर इज अ प्री कन्सेप्शनल केअर. म्हणजे जो काय आपण प्रॉपर हेल्दी लाईफस्टाईल दिली त्यांना किंवा हेल्दी न्यूट्रिशन दिलं, सप्लिमेंटरी मेडिकेशन सगळं काही दिलेलं असणार आहे, त्यानंतर जो काही मॉर्टॅलिटी रेट असणार आहे हा मॉर्टॅलिटी रेट काय होतो त्या मदरमध्ये आणि त्या चाइल्डमध्ये काय होणार आहे, टोटली रिड्यूस होणार आहे. जेणेकरून काय होणार, त्यांची जी काही हेल्थ असणार आहे ही ॲट अ ऑप्टिमम लेवलला काय असणार आहे, रीच केलेली असणार आहे किंवा प्रेझेंट असणार आहे. देन नेक्स्ट प्रिपेअर कपल फॉर द प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी. जे काही कपल्स आहे या कपल्सला काय करायचं, प्रिपेअर करायचं. ठीक आहे, प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचे जे काही कंडिशन्स असतात यासाठी काय करणार आहे आपण त्यांना प्रिपेअर करणार आहे बाय काउन्सिलिंग. आणि ते प्रिपेअर झाल्यानंतर त्यांचं जे काही हेल्दी बिहेवियर असणार आहे, बिहेवियरमध्ये ॲडॅप्टेशन्स येणार आहे आणि ड्यू टू दॅट ॲडॅप्टेशन त्यांचं काय होणार आहे, जे काही पॅरेंटिंग असणार आहे, जे काही मदरिंग असणार आहे ते काय होणार आहे, वेल गुड होणार आहे. त्यासाठी काय करतो आपण, जे काही कपल्स आहे त्या कपल्सला काय करतो, प्रिपेअर करतो. याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, हे झाले आपले इम्पॉर्टन्स ऑफ दी प्री कन्सेप्शनल केअर. देन नेक्स्ट आहे कंपोनंट्स. म्हणजे आज कोणकोणत्या कंपोनंट्सवरती काय करायचं आपल्याला फोकस करायचं, जेणेकरून जे काही प्री कन्सेप्शनल केअर आहे ही प्री कन्सेप्शनल केअर प्रॉपरली डेव्हलप होणार आहे. कोणकोणते फॅक्टर्स आहे त्या फॅक्टर्सवरती आपल्याला काय करायचं, पॉईंट आउट करायचे किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. त्याच्यामध्ये असणारे कंपोनंट नंबर 1 आहे न्यूट्रिशनल.
जो काही न्यूट्रिशनल कंडिशन आहे त्याची न्यूट्रिशनल कंडिशनवरती काय करायचं आपल्याला फोकस करायचा. तर न्यूट्रिशनल कंडिशनवरती का बरं, कारण जी काही मदर आहे त्या मदरमध्ये ऑलरेडी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही चाइल्ड आहे त्या चाइल्डमध्ये ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डेव्हलप होण्याचे चान्सेस 101% आहे. म्हणून काय करायचं, जे काही न्यूट्रिशनल कंडिशन्स आहे मदरच्या त्या न्यूट्रिशनल कंडिशन्स काय करायचे आपल्याला असेस करायचे. तो कंपोनंट आपण काय करतो असेस करतो. देन नेक्स्ट आहे जेनेटिक काउन्सिलिंग. जेनेटिक काउन्सिलिंग. जेनेटिक काउन्सिलिंगमध्ये काय, ज्या काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत ज्या डेव्हलप होऊ शकतात बेबीमध्ये त्या जेनेटिक काउन्सिलिंग काय करतो आपण टीच करतो त्यांना, त्या असेस करतो आणि त्याला ट्रीट करतो. आता याच्यामध्ये काय असणार आहे का, जे काही कॅरियर्स असतात, कॅरियर्स म्हणजे काय, जे काही मदर आहे जे काही पॅरेंट्स आहेत या पॅरेंट्समध्ये ते जेनेटिकली प्रॉब्लेम दिसणार नाही, बट ते कॅरियर असणार आहे जे काय करणार आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये ते डिसीजेस डिसऑर्डर काय करतात कॅरी करतात. म्हणजे त्यांना स्वतःला काही त्रास नसतो पण ते काय करतात नेक्स्ट जनरेशनला ते प्रोव्हाइड करतात, काय करणार कॅरी करणार आहे. तर तसे काय करायचे अर्ली असेसमेंट करायचं आणि त्याला काय करायची प्रॉपर ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, जेणेकरून काय होणार आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये ते काय होणार आहे टोटली प्रिव्हेंट होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ. जे काही एन्व्हायरमेंट आहे मदरचा ते एन्व्हायरमेंट काय करायचं प्रॉपरली असेस करायचं आणि जे काही चेंजेस असणार आहे हे चेंजेस त्यांना काय करायचे एक्सप्लेन करायचे, जेणेकरून काय होणार आहे जे काही एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट काय होणार आहे प्रॉपरली हेल्दी असणार आहे. आणि विथ दॅट प्रॉपर एन्व्हायरमेंट काय होणार आहे, जो काही मदर आहे ते मदरची हेल्थ आणि जो काही बेबी आहे त्या बेबीची हेल्थ काय असणार आहे प्रॉपरली डेव्हलप होणार आहे. जे काही डिसीजेस आहेत ते डिसीजेस काय होणार आहे प्रिव्हेंट होणार आहे आणि ते प्रिव्हेंट होण्यासाठी मदत केली जाते बाय दॅट एन्व्हायरमेंटल फॅक्टर. तो एन्व्हायरमेंटल फॅक्टर असणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे इनफर्टिलिटी किंवा सब फर्टिलिटी. आता इनफर्टिलिटी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे का, इनफर्टिलिटी म्हणजे काय, जी काही ॲबिलिटी आहे फर्टिलिटीची किंवा जी काही ॲबिलिटी आहे प्रेग्नन्सीची ती ॲबिलिटी काय होणार टोटली लॉस होणार, तर आपण म्हणणार आहे इनफर्टिलिटी. बट इन सब फर्टिलिटी काय असणार आहे का, जी काही ॲबिलिटी आहे ती ॲबिलिटी काय होते रिड्यूस होते आणि जे काही चान्सेस आहे प्रेग्नन्सीचे ते काय असणार आहे व्हेरी लेस अमाऊंटमध्ये असणार आहे. तर त्या कंडिशन्समध्ये आपण काय करतो आपण असेस करतो आणि ज्या काय करणार आहे आपल्याला ट्रीट करणार आहे त्याला आपण म्हणणार आहे इनफर्टिलिटी आणि सब फर्टिलिटी. जर इनफर्टिलिटी असेल तर त्या मदर्सला किंवा जो कपल्स आहे त्या कपल्सचे जे काही अल्टरनेटिव्ह आहे प्रेग्नन्सीसाठी ते अल्टरनेटिव्ह काय करणार आपण सजेस्ट करणारे एक्सप्लेन करणारे काउन्सिल करणार. जसं की जे काही इन विट्रो फर्टिलायझेशन असेल टेस्ट ट्यूब बेबीज असतील हे काय करणार आपण त्यांना एक्सप्लेन करणारे. देन नेक्स्ट आहे एसटीडीज म्हणजे काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत. हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज काय करायचे आपल्याला असेस करायचे आणि ते काय करणार आपण मॅनेज करणार आहे. आता असे डिसीजेस डिसऑर्डर्स काय करतात ते बेबीला पण प्रोव्हाइड होतात किंवा ट्रान्समिट होतात आणि हे जे काही ट्रान्समिशन आहे हे ट्रान्समिशन रिड्यूस होण्यासाठी मॅनेज होण्यासाठी आपण काय करतो एसटीडीचं असेसमेंट करतो आणि या एसटीडीच्या असेसमेंट नंतर आपण काय करणार त्याला ट्रीट करणार आहे किंवा मॅनेज करणार आहे. देन नेक्स्ट आहे अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज. जे काही अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आहे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी काय करायचं आपल्याला प्रिव्हेंट करायचं. याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं का, जे काही आपले कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड असते या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड काय करणार आपण त्यांना टीच करणार आहे, जेणेकरून काय होणार आहे ज्या काही अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे किंवा जो काही बर्थ स्पेस आहे हा बर्थ स्पेस पण काय होणार आहे जो काही चाइल्ड आहे त्या चाइल्डमध्ये मेंटेन होणार आहे. आता बर्थ स्पेसचा इम्पॉर्टन्स काय असणार आहे, जी काही मदरची हेल्थ आहे ती मदरची हेल्थ काय होते प्रॉपरली ऑप्टिमम लेवलपर्यंत घेऊन जायची. त्यासाठी काय करणार आहे जो काही बर्थ स्पेस असणार आहे हा बर्थ स्पेस मेंटेन करणं खूप गरजेचं असणार आहे आणि ते होण्यासाठी आपण काय करणार आहे जे काही कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे परमनंट किंवा जे काही टेम्पररी तर टेम्पररी परमनंट मेथड काय करणार आपण त्यांना लर्न टीच करणार आहे. नेक्स्ट आहे मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ म्हणजे जे काही मेंटल कंडिशन्स आहे या मेंटल कंडिशन्स काय करणार आपण असेस करणार आणि त्या असेसमेंटमध्ये आता काही प्रेग्नन्सीच्या रिगार्डिंग काय असतात डिप्रेशन्समध्ये मदत जातात आणि त्या डिप्रेशन्स काय करणार आपण प्रिव्हेंट करणार आहे. म्हणजे पहिले मेंटल हेल्थ काय करायची आपल्या मदरची असेस करायची आणि आफ्टर दॅट काय करणार आहे आपण ते मदरला ट्रीट करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे इंटरपर्सनल व्हायलन्स. जो काही व्हायलन्स असतो तो इंटरपर्सनल व्हायलन्स काय करायचा आपल्याला प्रिव्हेंट करायचा आहे. तो काय करायचा असेच करायचा आणि तो काय करायचा प्रॉपरली मॅनेज करायचा, जेणेकरून जे काही आउटकम असणार आहे त्या आउटकमवरती काही इफेक्ट पडणार नाही. त्यासाठी आपण काय करतो इंटरपर्सनल व्हायलन्स आपण चेक करतो. देन ड्रग ॲडिक्शन. जे काही ड्रग्स आहे या ड्रग्सचं जर ॲडिक्शन करत असेल तर ते ड्रग ॲडिक्शन काय करायचं आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. ते ड्रग ॲडिक्शन आपण काय करतो असेस करतो आणि ते नंतर आपण काय करतो त्याला ट्रीट करतो. हे झाले कंपोनंट्स. देन नेक्स्ट असणार आहे स्टेप्स. म्हणजे अशा कोणकोणत्या स्टेप्स आपण घेऊ शकतो तर ज्या स्टेप्समुळे काय होणार आहे जे काही प्री कन्सेप्शनल केअर आहे ही प्री कन्सेप्शनल केअर प्रॉपरली काय होणार आहे मदरला डिलिव्हर होणार आहे आणि जो काही आपला फोकस असणार आहे किंवा जे काही आपला आउटकम आहे ते आउटकम काय होईल प्रॉपरली रीच होईल. त्या स्टेप्समध्ये इन्क्लूड होणारे डिफरंट टाईप्स म्हणजे डिफरंट काय असणार आहे जे काही फॅक्टर्स आहे ते फॅक्टर्स इन्क्लूड होतं. त्याच्यामध्ये नंबर 1 असणार आहे बॅलन्स डाएट.
आता बॅलन्स डाएट म्हणजे काय, जे काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन काय करायचं, मदरला प्रोव्हाइड करायचं, कपलला प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून काय होणार आहे ते हेल्दी असणार आहे आणि त्या हेल्दीमध्ये न्यूट्रिशनच्या काय डेफिशियन्सीज आहे, या न्यूट्रिशनल डेफिशियन्सी कोणत्याही डेव्हलप होणार नाही. म्हणून ही काय असणार आहे स्टेप नंबर 1 काय जो काय असणार आहे बॅलन्स डाएट काय करायचा, जो काही बेबी आहे, मदर आहे आणि जे काही पॅरेंट्स आहेत त्यांना काय करायचं प्रॉपरली प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून जे काही आपलं टोटल आउटकम असणार आहे हे आउटकम काय होणार आहे डेव्हलप होणार आहे. म्हणजे हा बॅलन्स डाएट कुठून सुरू करायचा, ॲट बेबीचा जो काही एज ग्रुप असणार आहे त्या डेव्हलपिंग एज ग्रुप पासून सुरू करायचा, ॲडोलेसंट एज ग्रुपमध्ये पण ते देणार आहे आपण. त्यामुळे काय होणार आहे जो काही अडल्टहुड आहे त्यांचं अडल्टहुड कसं असणार आहे एकदम प्रॉपर ऑप्टिमम लेवलला असणार आहे, त्यांची हेल्थ काय असणार प्रॉपरली मेंटेन असणार, जेणेकरून काय होणार आहे जे काही हेल्दी आउटकम आहे प्रेग्नन्सीचा ते डेव्हलप होणार आहे. देन नेक्स्ट हेल्दी वेट, जे काही वेट आहे ते वेट काय करायचं प्रॉपरली हेल्दी आहे की नाही ते असेस करायचं आणि त्यांना काय करायचं गाईड करायचं हेल्दी वेट डेव्हलप करण्यासाठी किंवा ते मॅनेज करण्यासाठी. आता हेल्दी वेट काय करतो टोटली इफेक्ट करतो आपल्या हार्मोनल सिस्टीमवरती आणि हार्मोनल सिस्टीम जर इफेक्ट होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही प्रेग्नन्सीचं आउटकम आहे हे प्रेग्नन्सीचं आउटकम आपण काय होऊ शकतं व्हॅरी होऊ शकतं. जर वेट हेल्दी असेल त्या कंडिशनमध्ये जे काही हार्मोन्स आहे हे हार्मोन्स काय होतात ऑप्टिमम लेवलमध्ये एका प्रॉपर नॉर्मल लेवलमध्ये काय होतात ते सिक्रेट होतात आणि त्या सिक्रेशनमुळे काय होणार आहे जे काही बॉडीचं मेकॅनिझम्स हे मेकॅनिझम काय होतं प्रॉपरली रन होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे प्लेंटी ऑफ वॉटर, जे काही वॉटरची अमाऊंट आहे बॉडीमध्ये ती काय करायची प्रॉपरली मॅनेज करायची, प्लेंटी ऑफ वॉटर काय करायचं मदरला प्रोव्हाइड करायचं किंवा जे काही ॲडवाइस आहे ते ॲडवाइस करायचं, जेणेकरून मदर काय करणार आहे प्रॉपरली ते ड्रिंक करणार आहे आणि त्यामुळे जे काही डिहायड्रेशन आणि जे काही बॉडीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहे ते कॉम्प्लिकेशन्स काय होणार आहे प्रिव्हेंट होणार आहे. देन नेक्स्ट न्यूट्रिशनल सप्लिमेंट, जे काही सप्लिमेंट आहे या सप्लिमेंट काय करायच्या मदरला प्रोव्हाइड करायच्या, फॉलिक ॲसिड असेल त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी असेल B12 असेल हे काय करायचे मदरला प्रोव्हाइड करायचे, जेणेकरून काय होणार आहे ज्या काही मदर्स आहे त्या मदर्समध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डेव्हलप होणार नाही, जेणेकरून जे काही कंजॅनिटल प्रॉब्लेम्स आहे जे काही बेबीमध्ये डेव्हलप होतात ते डेव्हलप होणार नाही. म्हणून काय होणार आहे जे काही प्री कन्सेप्शनल केअरचं आउटकम आहे ते प्री कन्सेप्शनल आउटकम काय होणार आपलं फुलफिल होणार आहे आणि ते फुलफिल होण्यासाठी आपल्याला काय करायचं न्यूट्रिशनल सप्लिमेंट काय करायचे प्रोव्हाइड करायचे. देन अवॉइड ड्रग ॲडिक्शन, जे काही ड्रग ॲडिक्शन आहे हे ड्रग ॲडिक्शन काय करायचं टोटली प्रिव्हेंट करायचं किंवा ड्रग जे काही ॲब्यूज आहे ते ड्रग ॲब्यूज काय करायचं प्रिव्हेंट करायचं. आता ड्रग ॲब्यूजमध्ये जे काही टोबॅको असेल टोबॅको त्याच्यानंतर त्याच्यासोबतच काय असणार आहे जे काही आपलं अल्कोहोल असेल आणि जे काही नार्कोटिक्स ड्रग्स आहे हे सगळे नार्कोटिक ड्रग्स काय करायचे प्रिव्हेंट करायचे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी आणि जे काही प्री कन्सेप्शनल केअर आहे याच्यामध्ये, जेणेकरून काय होणार आहे हेल्दी आउटकम डेव्हलप होईल. देन नेक्स्ट आहे रेग्युलर एक्सरसाइज, जी काही एक्सरसाइज आहे ही एक्सरसाइजसाठी काय करायचं मदरला आपण प्रमोट करायचं, त्यांच्यामध्ये काय करायचं हेल्दी आउटकम तो काय करायचा डेव्हलप करायचा, जेणेकरून त्या एक्सरसाइजने काय होणार आहे जे काही मदरची हेल्थ आहे ही हेल्थ काय होणार आहे प्रॉपरली मॅनेज होणार आहे, प्रॉपरली डेव्हलप होणार आहे आणि विथ दॅट जे काही मदरचे कॉम्प्लिकेशन असणार आहे जे काही प्रेग्नन्सी असेल किंवा आफ्टर द प्रेग्नन्सी असेल ते काय होणार आहे रिड्यूस होणार आहे आणि हे सगळं होणार आहे ड्यू टू देर इज अ प्री कन्सेप्शनल केअर. जर आपण प्री कन्सेप्शनल केअर जर मदरला प्रॉपरली डिलिव्हर केली तर त्या कंडिशनमध्ये जे काही आउटकम असणार आहे प्रेग्नन्सीचा हे आउटकम टोटली फुलफिल होईल आणि सक्सेसफुल होईल. सो हा जो काही पॉईंट आहे आपला हा इथे काय झालेला आहे कव्हर झालेला आहे. थँक्यू सो मच.